आणि पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्वतंत्रपणे निवडणुका लढवू म्हणजे दादांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणुका लढवणार नाही याबद्दलचे एक प्रकारे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर अजित पवार हे स्वतः ॲक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सगळ्या इच्छुक उमेदवारांची अजित पवारांनी परीक्षा घ्यायला तोंडी परीक्षा घ्यायला सुरुवात केली आहे। मुलाखती दरम्यान अजित पवारांनी या इच्छुक उमेदवारांना थेट शहराबाबतच्या विजन संदर्भात प्रश्न विचारले आणि अजितदादांनी या उमेदवारांची परीक्षा घेतली। इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर या परीक्षांसाठी मोठी गर्दी केलेली, किंबहुना उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी गर्दी केलेली। मुलाखतीमध्ये आपल्या प्रभागामध्ये ज्या काही अडचणी आहेत किंवा पॅनल कसा करायचा, कशा पद्धतीने आपले उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील, परंतु दादांनी स्पष्ट सूचना अशा केलेल्या आहेत की पक्षप्रवेश म्हणजे तिकीट फिक्स नाहीत। एकदम घरगुती वातावरणासारखं वाटत होतं। ॲक्च्युली हा पक्ष म्हणजेच आमचं घर आहे आणि घरात आल्यासारखं स्वतःच्या घरात वडीलधारी जे माणसं जसे विचारतात प्रश्न तसेच एकदम दादा आम्हाला प्रश्न या विकासाच्या मुद्द्यावर दादांचा पूर्ण फोकस विकासाच्या मुद्द्यावर आहे आणि जो उमेदवार दादांच्या नेतृत्वाखाली विकासाचा मुद्दा घेऊन चालणार आहे आणि तो नक्कीच यशाच्या शिखर गाठणार आहे। राष्ट्रवादीचा गड हा गेले 20 वर्ष अभेद्य ठेवलेला आहे। मी त्या प्रभागाचं नेतृत्व गेली 15 वर्ष, माझे वडील 15 वर्ष, माझे सहकारी 15 वर्ष आम्ही त्या प्रभागाचं नेतृत्व करतो। आम्ही राष्ट्रवादीचा हा गड आहे तो अभेद्य ठेवलेला आहे अजून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।